यूट्यूब वाल्यांचं चित भी मेरी पट भी मेरी अंटू मेरे बाप की, बरोबर? अंटू पडला की माझा बाप. म्हणजे तुमच्यावर अन्याय झाला तर तुमची बाजू, आणि तुमच्या त्या विषयावर लोक कमी पाहायला लागले की सरकारची बाजू. ते बिनबुडाचे लोक आहेत, बिनबुडाचे. देखो नेताजी एक्सपोज, मला किती चेहरा टाकला. बरं टाकायचं तर मग खरा टाकायचा ना, त्याचे मोठे मॉडिफिकेशन केले आणि त्याच्यात फुलाची माला. देखो ये लोगों को मूर्ख बना रहे. आता मैंने आरटीआई डाली थी, उसमें सरकार ने ऐसा बोला, हे त्यांनी म्हटलं. इथं 10 वर्षापासून झकमरून राहिले सगळे लाखो लोक, त्याला किंमत नाही आणि याला एक आरटीआय लिहिली त्याला किंमत आहे. छपून पैसे भरून आणि पेन्शनची वाट पाहणं 10 वर्षापासून चालू आहे. कुणीतरी खूप चांगलं सांगितलं की आमदार खासदाराच्या पेन्शनी 2 मिनिटात वाढतात, 2 मिनिटात. आता 25,000 वाढली, 25,000 मागच्या 1 महिन्यापूर्वी. आणि आपण 10 वर्षापासून लढून आपली 1,000ची 1,000 दिवसाचा आहे. खरं म्हणजे 26 जुलै 2015 पासून हा संघर्ष आहे. तर संघटन स्थापन झालं 2017च्या जूनमध्ये. त्यानंतर संघटित लढा सुरू झाला. आज असंख्य लोकांनी कष्ट केले. मागच्या 10 वर्षात काही लोक, अनेक लोक आपल्याला सोडून गेले. चांगले खांद्याला खांदा लावून काम करणारे लोक आज इथे या जगात नाहीये. मग नवीन लोक आले. तर संघटनेचं ही वृद्ध लोकांची संघटना आहे. त्यामुळे कोणी जाणार, कोणी नवीन रिटायर होणार, असं आपलं नशीब आहे. मी घाडगे साहेबांचं नाव विसरलो मला वाटतं. ज्यांनी कार्यक्रम घडवून आणला त्यांचं नाव विसरलो. ज्यांनी देश घडवला त्यांना सरकार विसरलं, असं राजकोट होतं. त्याचा पुण्याचे सचिव बाळासाहेब गावडे आणि आमचे मित्र, मोठे बंधू आणि महाराष्ट्राचे संघटक तडफदार असे आमचे अजित कुमार घाडगे साहेब. क्षमा करा, खूप प्रवास झाल्यामुळे कधी कधी डोकं चालत नाही. कमी वेळात एवढा मोठा सभा घेणे ही साधी गोष्ट नाहीये. आपल्या सगळ्यांचे आभार. प्लॅन केलं तर हजारो लोकांची सभा आपली होते. पण आता एका दिवसात सभा घ्यायची तरी इतके लोक जमले ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी आपल्या इतक्या अर्जंटमध्ये आपण लोक इथं आलात. आमच्या भगिनींनी आमचा सत्कार केला, उभारलं. सर्वांचे फार फार आभार. छपून पैसे भरून आणि पेन्शनची वाट पाहणं 10 वर्षापासून चालू आहे. कुणीतरी खूप चांगलं सांगितलं की आमदार खासदाराच्या पेन्शनी 2 मिनिटात वाढतात, 2 मिनिटात. आता 25,000 वाढली, 25,000 मागच्या 1 महिन्यापूर्वी. आणि आपण 10 वर्षापासून लढून आपली 1,000ची 1,000च. तुम्हाला सांगतो, सरकार म्हणतं आम्ही 1,000 रुपये पेन्शन केली, खाती टोकून. 1,000पेक्षा कमी पेन्शन मिळणाऱ्यांची संख्या भारतामध्ये 36,60,000. 36,60,000 कुटुंब 1,000च्या कमी पेन्शन घेतं. कारण आणि आयुष्यभर पैसे भरलेले. हा फार मोठा अन्याय आहे. हा अन्याय तुम्हाला मी अगोदरही बोललो होतो. किती लोक नवीन आहेत सभेत आज? पहिल्यांदा किती लोक आले? तर हा फक्त पैशाचा विषय नाही. यात आपली जिंदगी एकदा आहे आणि त्या जीवनामध्ये आपण जे जे कामं आपल्या घरासाठी केले, जेव्हा आपण पगार आणत होतो तर आपल्याला किंमत होती. आपल्याला पहिले गरम गरम जेवण मिळत होतं, बरोबर आहे का? आणि आज रिटायर झाल्यावर 1,000 रुपये जेव्हा घरी आणतो तर आपल्याला कुत्र विचारत नाही आलं, बरोबर आहे? शेवटी आला तर आला, शेवटचं काय? केळं खाय, पातळ खाय, ते मी का टाकतो. कृतज्ञता नाही आली. जसं आपल्या मुलांच्या बाबतीत आहे
तसंच सरकारच्या बाबतीत त्यांनी वापरून घेतलं, ऊस सरकार घातला, रस काढून घेतला, इकडे चिपाड फेकून दिलं. ही परिस्थिती आपली झाली. आणि म्हणून बरं या कुठल्याही ट्रेड युनियननी इंटरेस्ट घेऊन आपल्या पेन्शनचा मुद्दा सक्षमपणे आतापर्यंत उचलला नाही. त्यांचं काय, जो पावती फाडेल तो आमचा. खरंच खोट आहे. जो पावती फाडेल तो आमचा. आता तुमच्याजवळ पावती फाडायला काहीच नाही तर तुम्ही आमचे नाही. तुम्ही मेंबर आहे का ट्रेड युनियनचे? आहे का? म्हणून आपण सगळ्या वृद्ध लोकांनी मिळून, गलांडे साहेब, वृद्ध लोकांनी मिळून आपण एक संघटन उभं केलं पूर्ण देशाचं. आणि म्हातारे लोक, असहाय लोक, आजारी लोक, ज्यांचं आयुष्य कमी राहिलं असे लोक मिळून आपण संपूर्ण भारताच्या एका क्रूर व्यवस्थेशी, क्रूर सिस्टमशी भांडतोय. एवढ्या मोठ्या क्रूर व्यवस्थेशी आपण भांडतोय. याचे परिणाम आपल्याला यायला उशीर झाला. तो उशीर होणं आपल्याला अपेक्षितही नव्हतं आणि आपली इच्छाही तशी नव्हती, पण तो उशीर झाला. याचं जर आपण अनालिसिस केलं तर आपण तर म्हातारे रिटायर्ड लोक आहेत. जे लोक सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन स्कीमचं 2004 पासून त्यांना ओपीएस बंद झाली, एनपीएस सुरू झाली, तेव्हापासून त्यांचा लढा सुरू झाला. तो परवा निपटला. किती दिवस झाले? जवळपास 20 वर्ष. आपल्या लढ्याला 10 वर्ष झालेले. आणि त्यांचे ते सक्षम असून, कार्यरत असून, पैसा असून त्यांच्या निर्णयाला जर 20 वर्ष लागतात तर आपला लढा त्या मानानं खूप चांगला आहे. तुमचा निर्णय पुढच्या एका 2 महिन्यात लागणार. आता मी जेव्हा असं म्हणतो तर मी संकेत पाहून म्हणतो, कारण मी तरी तुम्हाला देणारा नाहीये. बरोबर आहे? आपण मागणारे आहोत, देणारं सरकार आहे. मग तिथं मंत्र्याशी बोलल्यावर जो मंत्री जे बोलतो ते आपण तुमच्या पुढे मानतो. बरोबर? आणि तिथे काय आपले कयास असतील, अंदाज असतील, अपेक्षा असतील, त्याप्रमाणे तुमच्याकडे येऊन तुमच्या मुद्द्यावर तुम्हाला सांगणे हे माझं कर्तव्य आहे. म्हणून मी ते करतो. तर बरेच युट्यूबर, आजकाल युट्यूबचं तर असं पीक आलं हो, त्याला काय पाऊस नाही आला तरी पिकतं ते. बरोबर आहे ना? दुष्काळांनी पिकतं. आणि त्यांचं कसं आहे, युट्यूबवाल्यांचं चित भी मेरी, पट भी मेरी, अंटू मेरे बाप की. बरोबर? अंटू पडला की माझा बाप आहे. म्हणजे तुमच्यावर अन्याय झाला तर तुमची बाजू, आणि तुमच्या त्या विषयावर लोक कमी पाहायला लागले की सरकारची बाजू. ते बिनबुडाचे लोक आहेत, बिनबुडाचे. देखो नेताजी एक्सपोज, मला किती चेहरा टाकला. बरं, टाकायचं तर मग खरा टाकायचा ना. त्यातले मोठे मॉडिफिकेशन केले आणि त्याच्यात फुलाची माला, देखो ये लोगों को मूर्ख बना रहे. आता मैंने आरटीआई डाली थी, उसमें सरकार ने ऐसा बोला, हे त्यांनी म्हटलं. इथं 10 वर्षापासून झकमरून राहिले सगळे लाखो लोक, त्याला किंमत नाही. आणि याला एक आरटीआय लिहिली, त्याला किंमत आहे. जर झालं असतं तर आरटीआय नसती टाकली का आपण? आपल्याला आरटीआय टाकता येत नाही का, इंग्रजी वाचता येत नाही. पण कुठेतरी तुमचं म्हणजे त्याचं दुकान चालावं म्हणून जे आता असं का होतं त्याच्यात चांगले लक्षणं सांगतो तुम्हाला. आज तुम्ही युट्यूब उचला, सगळ्यात जास्त चर्चेला जाणारा विषय ईपीएस मॅन्डेटचा आहे. बरोबर आहे? हो ना? हो, लढायला आले का जेवायला आले? लढायला. ईपीएस मॅन्डेट. मग या विषयावर ते उलटं बोललं तरी लोक पाहतात, चांगलं बोललं तर कमी पाहतात. निगेटिव्ह विचार लवकर पसरतो. बरोबर आहे? तुम्ही शेतकऱ्याच्या घरी जाऊन दूध नाही आणत, तो घरी आणून देतो. आणि बार तुमच्या घरी दारू नाही आणत, तुम्ही बारमध्ये जाऊन जाता. बरोबर आहे? निगेटिव्ह विचार लवकर पसरतो. आणि त्यात काय होतं की आपल्या लोकांचं मनोबल कमी.
श्रद्धा निष्ठा असल्याशिवाय कुठेही माणूस पोहोचत नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम गीतेत सांगितलेलं आहे. ज्याच्याजवळ श्रद्धा आहे त्याला ज्ञान मिळेल. हे सत्य आहे. आता आपण श्रद्धा ठेवली नाही आणि कोणत्या युट्यूबरनं आपण त्याचं ऐकत बसलो तर आपण शेळ्या मेंढ्यासारखा हाकलला जातोय, लक्षात ठेवा. बरोबर आहे. म्हणून इकडे तिकडे विश्वास ठेवायचा नाही. तुमची संघटना आहे, ती संघटना तुमच्या कल्याणासाठी संकल्प घेतलेला आहे आणि ती संघटना मरेपर्यंत तुमचा हक्क मिळवून देण्यासाठी मेहनत तरी चालेल, हे होणार. ह्या संघटनेला तुम्ही असं तसं समजू नका. ही तुमची संघटना आहे, म्हाताऱ्या लोकांची आहे, मान्य आहे, पण अनुभवी लोकांचे हे तेवढंच खरं आहे. जिंदगी यांनी जगली पाहिली त्या लोकांची ही संघटना आहे. त्यामुळे या संघटनेला सरकार पण लाईटली घेत नाही. तुम्ही स्वतःला हलक्यात घेऊ नका. बरोबर. आपण लिहिलेलं पत्र आम्हाला सीपीएफसीने सांगितलं. साहेब होते, मारखेडे साहेब होते, त्यांनी सांगितलं म्हणे साहेब तुमचं पत्र आल्यावर आम्ही 4 अधिकारी वाचतो, एक एक शब्द वाचतो आणि तुमच्या प्रत्येक शब्दाला इथे आम्ही प्रतिसाद कसं द्यायचा याचा विचार करतो. हीच कंडिशन मंत्रालयात. त्यामुळं ही संघटना अशी नाही असा कसा देत नाही म्हणलं की घरी गेले आणि संध्याकाळी बसले बारमध्ये, अशी संघटना नाहीये. रात्रंदिवस प्रवास करून खपणारे लोक आहेत संघटनेचे. केवळ मी आणि हे नाही, हजारो लोक आहेत. आमचे अजिजुर रहमानजी एकटे गेले आसामला, लोक जमवले जोराहाटला, तिथे लोकांची सभा घेतली. आसामला आपल्या 3-4 सभा झालेल्या आहेत, पण मरगळ आली, स्वतः उठले गेले. 7ही राज्यातल्या ज्या 7 सिस्टर्स आहेत त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न आहे. तर हे एवढं मोठं तुमच्यासाठी काम करणारे लोक आहेत. त्यांच्या किचकी मारली आणि जर तुमचा काच फुटला असं नाही झालं पाहिजे. हिरा फुटत नाही, तो कणखर असतो आणि आपल्याला आपले सगळे हिरे. आता परवा 19 तारखेला, आजची किती आहे 29, 10 दिवसापूर्वी आम्ही दिल्लीत होतो. पहिले हेमा मालिनींना 18 तारखेला भेटलो. मथुरेला जाऊ. त्यांनी सांगितलं मी तुमच्या सोबत आहे, माझं नाव काही तुम्ही पुढे करत जाऊ नका, पण मी तुमच्या सोबत आहे, मी तुमची स्थितीचिंतक आहे, माझ्याकडून होईल तेवढं मी पडद्यामागून करेन. थोडा फोन बंद ठेवा. 19 तारखेला आम्ही मंत्री महोदयांना भेटलो. त्यांनी बोलवलं आम्हाला मीटिंगला शुक्रवार, आणि त्यांनी सांगितलं की तुमचं काम जे माझ्या मंत्रालयातून व्हायला पाहिजे ते पूर्ण झालेलं आहे. माझा फॉर्म्युला पूर्ण तयार आहे. किती द्यायचे, कसे द्यायचे याच्यासाठी पूर्ण आराखडा माझा तयार आहे. पण मी हे युट्यूबमध्ये सांगितलं की त्यांनी असं सांगितलं. तो युट्यूबर म्हणतो तो मंत्री को पूछा क्यों नहीं, कब आज दे रहे की कल दे रहे, उसकी कॉलर क्यों नहीं पकड़ी, उसे लिखित क्यों नहीं लिया. अरे मजा काय करते, सरकार आहे बाबा, तुला घरी बसून सल्ला द्यायला काय जातं. बरोबर आहे ना. तो माणूस आपल्याला स्वतः बोलावून 1 तासाची मीटिंग घेऊन सांगतोय की मी श्रम मंत्रालयातून तुम्हाला मला किती देता येतं मॅक्सिमम तेवढं मी तयार केलेलं आहे, पण हे तुमच्या अपेक्षेप्रमाणे पूर्ण नसेल म्हणजे 7,500 मागणी भत्ता कदाचित मी देऊ शकणार नाही. त्यामुळं मला अर्थमंत्र्याची मदत घेण्याची गरज आहे. साहजिक आहे. हा सल्ला आपणच दिलेला आहे की तुम्ही इतके ज्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये दिले की तुम्ही एवढे द्या, त्यांच्याकडून एवढे मागा 8.33 आणि आमच्याकडून आमची लिमिट वाढवून घ्या, 25,000 करा. तर त्याचप्रमाणे चालू आहे. आणि मंत्र्यांनी त्यांची आता कदाचित बैठक झाली असेल, ते म्हणाले मला ऑलरेडी अर्थमंत्र्याचा मेसेज आला की आपण भेटूया आणि याच्यावर चर्चा करूया. याच्या अगोदर जेव्हा आम्ही अर्थमंत्र्याला भेटलो होतो
त्यावेळेस अर्थमंत्र्याचा हा स्टँड होता की ही तुमच्या कॉन्ट्रीब्युशनची स्कीम आहे, भारत सरकार यात काही देणार नाही, अशी त्यांची खंबीर भूमिका होती. त्यामुळे ईपीएफओ पण लिहायचा कॉन्ट्रीब्युटरी स्कीम आहे आणि यात सरकार काही करू शकत नाही. आम्ही जेव्हा भेटलो, या ताई पण होत्या, आमच्या आरासताई होत्या, नारकडे साहेब होते, सिंग साहेब होते, नरगुण साहेब होते, जेव्हा त्यांना आम्ही भेटलो निर्मला सीतारामनजींना, तर त्यांनी ट्विट केलं की आज मी कमांडर अशोक राऊत आणि एनएससीच्या टीमला भेटले आणि चर्चा केली. वित्तमंत्र्याचा ट्विट तुमची दखल नसती घेतली ती भेटली असती का तुम्हाला? आणि त्या चर्चेमध्ये आम्ही त्यांना सांगितलं, मॅडम तुम्ही श्रमयोगी मानधन योजनेमध्ये 100% मदत करता, म्हणजे माझ्या 100 रुपयात तुमच्या भारत सरकारची गॅरंटी आहे की जर मी 100 रुपये 30 वर्ष भरले तर भारत सरकार मला 3000 रुपये देणार. मग मी त्यांना म्हटलं आम्ही आता 1250 भरतो, पहिले 541 भरायचो, पहिले 417 भरायचो, ऍव्हरेज तुमचे 700-800 आम्ही भरले. मग 100ला 3000 तर 800ला किती हे सांगा. हा ट्रिक 24,000 आणि आम्ही काय मागतो 7,500 मागे भरतो. तुमच्याकडून काय मागतो फक्त 8.33 कॉन्ट्रीब्युशन. तुम्ही यूपीएस जी आता सरकारी कर्मचाऱ्यांची जी स्कीम आहे त्या स्कीम मध्ये भारत सरकार 18.5 योगदान करते. मॅडमला आम्ही हे म्हटलं की मॅडम आम्ही तुमचे सावत्र पुत्र आहे का? या भारत मातेचे आम्ही सावत्र पुत्र आहे का? आम्हाला 0 आणि त्यांना 18.5, एकाला 100, हे काय मनमानी कारभार आहे? एका देशात कोणाला काही असं नाही व्हायला पाहिजे. त्यांना मुद्दा पटलेला आहे. त्यांनी आम्हाला येताना सांगितलं की मी तुम्हाला तुमचं प्रपोजल आल्यावर माझ्याकडून होईल तेवढी मदत करणार आहे. लक्षात घ्या, वित्त मंत्रालयाचं ओपिनियन आपण बदलवलं. आता दोघांची चर्चा होईल, लवकरच कदाचित झाली असेल. त्यांना पंतप्रधान बोलावतील आणि शेवटचा निर्णय पंतप्रधान घेतील. इथपर्यंत तुमची प्रगती झालेली. आता मिळतं काय ते आपल्याला माहिती आहे का? नाही. आपली मागणी आपल्याला माहिती आहे 7,500 आणि महागाई भत्ता. जर त्याच्यापेक्षा कमी पडलं तर आंदोलन परत चालू राहील. बरोबर? जे देतील ते आम्ही घेणार, कारण आमचे लोक मरत आहेत, आम्हाला पैशाची गरज आहे. त्यांनी 5,000 दिले तरी घेणार, 7,000 दिले तरी घेणार, पण वरच्या 500 साठी पुन्हा मांडणार. मान्य का? हे आपलं ठरलेलं आहे. आता पुढची रणनीती काय असणार आहे याच्यावर उद्या झूम मिटिंग, यांना झूम मिटिंग अटेंड करायची करू शकता. तिथे सगळ्यांचे ओपिनियन घेऊन पुढची रणनीती आपण तयार करणार आहे. 21 जुलैपासून भारताची संसद म्हणजे पार्लमेंट चालू होणार आहे, लोकसभा राज्यसभा. 21 जुलैच्या नंतर कदाचित 15 दिवसाच्या आत आपण दिल्लीला मोठं आंदोलन करण्याची शक्यता दाट आहे. जर आपलं काम तोपर्यंत झालं नाही तर आपण दिल्लीला जाऊन आंदोलन करायचं आणि मग तिथं म्हणायचं नाही काय पाय दुखत होता म्हणून आंदोलन. बरोबर आहे का? जर पेन्शन पाहिजे तर थोडा त्याग करावा लागेल. बिना त्यागाचं काही मिळत नाही जगात. खरं आहे का? मला सांगा, एवढे राजे झाले भारतामध्ये, विक्रमादित्य, अजून मोठे मोठे राजे, चोला, चालुक्य, खूप खूप मोठे श्रीमंत राजे, राष्ट्रकूट. पण आपण एका छोट्या अयोध्येच्या एका छोट्या राजकुमाराला त्यावेळेच्या त्यांच्या कंपॅरिझन मध्ये चंद्रगुप्त मौर्य झाले, अशोका झाले, पण रामाला आपण देवका म्हणतो, बाकी राजांना तो म्हणू शकत का? कारण त्या माणसाने त्याग केला. त्यांनी त्याचं राज्य त्यागलं, त्याची बायको त्यागली, छोटी प्रजेसाठी आई वडील त्यागले, वनवास भोगला. एक राजकुमार असून तरी कोणाच्या घरी इथं मामाच्या गावात जवळ जाऊन रस खाऊन येऊ असं नाही म्हटलं. बरोबर आहे? त्या
त्यागाशिवाय तुम्हाला जगात काहीच मिळत नाही. त्याचा त्याग मोठा म्हणून तो आपल्यासाठी ईश्वर. बरोबर आहे. आणि आपण काय म्हणतो, मला पेन्शन तर पाहिजे पण त्याग नाही करत. फी देत नाही, मी सभेला येणार नाही आणि पेन्शन घरी आणून द्या राऊत साहेब हे राहू. तुम्हाला सांगतो, तुमचा आवाज असा आहे की तुम्ही 4 दिवसाची उपाशी. कमांडर साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कमांडर साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तुम्हाला सांगतो, आपण म्हातारे शेर आहे. आपल्या तोंडात ना दात ना पायाला नाखून. बरोबर. नख नाही, दात नाही, पण आवाज निघतो ना. दहाडो बोलो तो सही जोर से. बरोबर आहे ना. लाजत नारे बोलणं असं नाही चालत. आपण लग्नाच्या बेडीवर उभा आहे का, ते लोक काय म्हणतील, लाजलं पाहिजे नवरदेव. लाजायचं नाही, शिजायचं. आंदोलनकारी आपण. त्यामुळं आपला आवाज असा पाहिजे की त्या सरकारला पण भीती वाटली पाहिजे. म्हातार झालं काय झालं. बरोबर आहे. नख नाही पण पंजा जोरात लागेल आपला, इतका जोरात. बरोबर आहे ना. नाही साहेब. म्हणून आवाज काढायचा. प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. संवाद आहे, ही भाषण नाही. अशा प्रकारे आपण आपला विजय निश्चित आहे. 7,500 महागाई भत्ता ही आपली मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत ही लढत चालू राहणार आहे. जे मिळेल ते आपण घेणार. मेडिकल सुविधा, आम्ही हा विषय काढला तेव्हा मंत्री म्हणाले आयुष्यमान भारत केलं ना, 70 पासून सगळ्यांना लागू आहे. मी म्हटलं 70 पर्यंत आमचा कामगार जगला पाहिजे ना. त्याचं पूर्ण तुम्ही ज्यूस काढून घेतला, चिपाड बनवलं आणि तो 70 पर्यंत जगेल ना. जगत 100 वर्षे, पण शक्यता खूप मोठी मोर्टॅलिटी रेट आहे. म्हणून त्यांना सांगितलं आम्हाला 58 पासून आरोग्य सुविधा पाहिजे. यूपीएस 95च्या लोकांना 58 वर्षापासून ते त्यांनी मान्य केलेलं आहे तात्विकरित्या. त्याचा अजून जी आर रेट आहे पण तात्विकरित्या ती गोष्ट मान्य झालेली आहे. ते म्हणाले 58 ते 70 तुम्हाला ईएसआय मध्ये जोडू आणि 70 नंतर तुम्हाला आयुष्यमान भारत मध्ये घेऊ. हायर पेन्शनचं जसं श्री साहेबांनी सांगितलं, मी तुम्हाला एकच वचन देतो संघटनेच्या वतीनं. संघटना म्हणजे की मी एकटा नाही, हे सगळी मंडळी तुम्ही सुद्धा. पंक्तीतल्या शेवटच्या माणसाच्या ताटावर तोच चिरा पडला पाहिजे तो पहिल्या माणसाच्या ताटावर पडला. तुम्ही का म्हटलं आमची अडचण आहे, संघटना भांडण तुमच्यासाठी, पण त्यासाठी तुम्ही संघटन मजबूत करायला पाहिजे. संघटनेशिवाय तुम्हाला किंमत नाही, आम्हाला किंमत नाही. मला तर अजिबातच नाही. माझी बायको सोबत येते, ऐकत नाही. म्हणजे आता मी एमएससीबीचा असलो का एसटीचा असलो, बजाजचा असलो, गुजराणीचा असलो, कुठचाही असलो तरी आपण इथं बसलेले. आपले दुःख येते, आपल्या पेन्शनचं दुःख एकच आहे आणि आपल्या धर्मदात नाही, आपल्यात फक्त कामाचा कर्माचा संबंध आहे, कारण आपण कामगार आहे. बरोबर. आमचा याचा अर्थ असा आहे की आपण सगळे एक आहोत, एका उद्देशासाठी बांधतो. हात उतरायला घाबरायचं नाही. हात जर निसटला तर मेडिकल फॅसिलिटी मिळणार आहे, दुरुस्त करून घेऊ. बरोबर आहे. तर शरमून हात निवड करायचा, दणक्यात करायचा. ज्येष्ठ भारत, आपला भारत देश ज्येष्ठ आहे सर्वात, जगात पुरातन आहे, जगात सर्वात श्रेष्ठ देश. तिथे सगळे मोसम आहे, तिथे सगळ्या प्रकारचे अन्नधान्य आहे, तिथे सगळ्या प्रकारचे ऋतू आहे. इतका सुंदर देश जगात कुठेच नाही. आणि त्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ देशाचे आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक आहोत. जेव्हा मी म्हणतो आपल्या देशात सगळे ऋतू आहे, मोसम आहे,
पाऊस आहे, वाळवंट आहे, हिरवळ आहे, डोंगर आहे, सगळं चांगलं आहे. राजकारणी लोक सोडून त्याच्याबद्दल नाही म्हणते. ज्येष्ठ भारत